शुभ सकाळ समजायला कल्पनाला चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कशा आम्ही तुम्ही समजेजण बरे हो का? मी बी एकदम मस्त आणि मजेत हा. तिकडचा आवाज लई चिवलेला आहे का नाही. तर इथे शेजारी आता एक घर पाडले आणि मला वाटतं की बांधकाम चालू होतं का. थांबा तुम्हाला धावते. तिकडचं पूर्ण झालं, वर जात होते मी व्हिडिओ बनवायला. तिकडचं पूर्ण झालं तर झालं, आता इथले चालू झाले आणि दिवसभर खिडकी हवा लावूनच होता. इकडच्या बी नका, इकडच्या बी खिडक्या, किचनमधल्या समजा खिडक्या लावून आता धावते तुम्हाला. थांबा. उकडायला फक्त माझ्या कुकरच्या शिट्टीच्या मदती निघाले, बिघडले त्याचं ती. भीम माझा सखा सोयरा, भीम माझा सखा सोयरा, दीन दुबळा जीवासरा, भीम माझा सखा सोयरा, भीम माझा सखा सोयरा. तर आज करायची आहे साहेबांच्या आवडीची भाजी. आणि आता पहिल्यांदा मी इथं कढई ठेवले, त्याच्यामध्ये तेल टाकले. तेल गरम झाल्यावर जिरे मोहरीची फोडणी दिले आणि त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि थोडंसं खोबरं टाकलं, ते वाटून ती त्याच्यामध्ये टाकले आणि पुन्हा टाकले ही तर बेसन. तर ह्या बेसनामध्ये मिक्स म्हणजे बेसन भिजवताना त्याच्यामध्ये टाकलं ते हिरवी मिरचीचं वाटण, ज्याच्यात लसूण अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर टाकली होते, ती वाटण होतं. आणि बक्कळ कोथिंबीर टाकली होती ह्याच्यात हे करताना, भिजवतानाची पीठ, आणि जिरे टाकले ते. तर ही सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतले आणि ह्याला 1-2-3 मिनटं झाकून ठेवले. झाकून ठेवल्यावर ही मस्त असं बेसन आता चांगलं वाफरलं आहे. तर आता ह्याला काढून घेते. ही रेसिपी माझ्या नवऱ्याला लई आवडते. त्यांना पोट भरून जेवण जर असलं की नाही नॉनव्हेजच्या नंतर व्हेजमधलं, तर हे आहे त्यांच्या आवडीचं. तर ही आता मी इथं मस्तपैकी इथं ताटाला तेल लावून घेतलं. तर ही तेल पसरून घेतलं आणि मग आता ही जी आहे का नाही त्याला दाखवते का करणार होती. तर ही अशा पद्धतीनं आता ही थापून घेतलं. तर आता ही थंड होऊ जोक ना ह्याला एका कडेला ठेवते आणि ही थंड होऊ तोपर्यंत आता इकडे मी तयारी करते भाजीची. तर ही आता पाणी गरम करून घेतले आणि त्याच कढईत ज्याच्यामध्ये मी आता बेसन केलं तर ही ह्याच्यामध्ये काढून ठेवते. आणि ही ठेवल्याच्या नंतर चला आता इथं मी भाजीची तयारी करते. तर आता ह्याच्यामध्ये मी तेल टाकले आणि तेलामध्ये कणी 4-5 वड्या ज्या आहेत का, तर ह्याला ही खरपूस रंगावर चांगलं 2-3 मिनटापर्यंत ह्याला फ्राय करून घेते. तर आता ह्याचं कारण, हे असं करण्यामागचं कारण काय सांगू का, ही जर असं फ्राय करून घेतलं का नाही त्याच्यामुळं जे आपण रस्सा करणार आहोत त्या रस्स्याला मस्तपैकी असं एक टेक्स्चर येते, म्हणजे असं घटसरपणा येते आणि खायला बी छान लागते. म्हणा जरा वेगळं काय तर जी डोक्यात येईल ती मी करत असते असं. इकडे ही आता ह्या तव्यात काढून घेतले आणि आता ह्याच्यामध्ये टाकते जी पहिल्यांदा ते ह्याला फोडणी देताना केलं ते का नाही बेसनला, तीच थोडं त्याच्यातलं वाटण होतं, तर ती वाटण आता फोडणीला टाकली. आणि त्याच्यानंतर मग ही जी मसाला तयार केलेला आहे का नाही, तर ही मसाला तयार करताना खोबर आणि ही भाजून घेतले होते, कांदा आणि खोबर भाजून घेतले होते. त्याच्यामध्ये धने, कच्चा मसाला, जी सगळा कच्चा मसाला राहता ती सगळा कच्चा मसाला बी भाजून घेतले होते तेलातून काढून. परंतु कांदा आणि खोबर ही फक्त आरावरच भाजून घेतली होती मी, असं केलं ते. तर ही सगळं आता एकजीव करून घेते. ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत मस्तपैकी भाजून घेते, कारण आता ह्याला झाकल्याशिवाय तर तेल सुटणार नाही. तर ही जी तवा आहे की नाही माझा भाकरी करायचा, ह्या तव्याला ह्याच्यावर ठेवते, म्हणजे काय होईल माहिती आहे का, ही चांगलं मसाला हे होईल, असं तयार होईल. तर चला आता ही इकडं पीठ आपलं तयार झालं आहे वड्याचं. तर आता ह्याच्या वड्या पाडून घेते. ही रेसिपी गावाकडं तर आवर्जून करतात बरं का, आणि सगळ्यांनाच आवडते आहे. किती जरी घाई गडबडीचं काम असलं तर कधी वेळात वेळ काढून बाया करतात. तर ह्या अशा प्रकारच्या वड्या पडल्या आता छान दिसल्या आता का नाही, खायला बी लय भारी लागतात. ही गावाकडचं लोक आवर्जून करते, वेगळं काय तर वाटते मात्र छान लागते. थोडा वेळ जाते, गेला तर गेला, पण पोट भरते ह्याच्यानं. भाजी भाकरी आणि ही भात केलं की नाही मस्तपैकी. तर चला आता इकडे ही मसाला तेल सुटलं ह्याला छानपैकी. आणि आता ही मला वाटते बुडाला लागले, तुम्हाला असं वाटलं परंतु लागायला नाही. चला आता ह्याच्यामध्ये टाकून घेते मसाले. तर आता इथं हळद टाकले आणि मिरचू टाकले
तर मिरचू जास्त आमच्या तेवढं तिखट काय झणझणीत खाण्यात, तरी हळदीच्या चमच्याने 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे काळी मिरची टाकली. तर आता ही सगळे एकजीव करून घेते आणि ही जी आता काढलेल्या वड्या आहेत का नाही, तर आता ह्याला असं मस्तपैकी हो का असं त्याच्यामध्ये टाकून ही असं सगळं फोडून घेते. म्हणजे ह्याच्यामुळंच खरं कमाल तर इथंच आहे, ह्याच्यामुळं तर आपल्या भाजीला छानपैकी असं घटसरपणा येते. तर अशा प्रकारच्या मी भाज्या काय बी वेगळं वेगळं तीच भाज्या येतात, बरं त्याच्यामध्ये जरा बदल करत असते मी. आणि आता ह्याच्यात टाकून घेते ही पाणी हे केलेलं गरम केलेलं. तर ती कढईला लागलेलं जी होतं का नाही छान लागतं, एवढं काय नाही त्याच्यात, कुठं त्याला टाकून हे करून वाटोळ करत बसायचं, बरोबर आहे का नाही. तर बघा किती छान तर्री आले. आणि माझ्या जी भाज्या असतं का नाही काळ्या मिरच्याचा, त्याच्यात आवर्जून टाकला जाणारा मसाला समजाच्या आवडीचा म्हणलं तर मी ही घरकुल. तर हे घरकुलची पुडी टाकली. घरकुलच्या पुडीनं लई छान भाजीला असं म्हणजे चव येते बरं का. त्याच्यानंतर हो का ही चिकन अंगारा. तर असं काय ठरवून नसते, पण जरा वेगळी चव येण्यासाठी मी वेगळा मसाला कुठला बी टाकत असतो. तर त्याच्यानंतर हो का ही एक टाकले चिकन अंगारा, छान चव येते असं जरा वेगळं काय तर म्हणून तीच वापरल्यावर बी जरा हे होते आहे का नाही. तर आता त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये ही टाकून घेते मी मीठ. तर चवीनुसार आता मीठ टाकले आणि ही मस्तपैकी रस्सा आपला तयार आहे. काय सुगंध तर सुटला आहे म्हणते तुम्हाला घरात, असं मस्तपैकी लयच भारी छान तोंडाला पाणी उजोगणं असं ह्याचा ही सुटला आहे. आणि तर्री बघितलं का किती छान आल्या भाजीला. तर्रीवाल्याच भाज्या आवडतात बरं का मला, तर थोडीच करा ना मात्र तर्रीवाली. तर आता ही आपला रस्सा तयार झाला आहे, ह्याला मस्त अशी उकळी आले बघा बघा किती भारी दिसला आहे का नाही छानपैकी. तर अशी भाजी ही माझी आता तयार झाली आणि ही माझ्या मिस्टरांच्या आवडीची भाजी आहे. तर आता इथं ही भाकरी बी माझी करून झाली आहे. जरा इकडून करपली आणि तुम्हाला वाटत असेल, पण खरपूस जरा असल्यावर बी जरा छान लागते. तर आता मस्तपैकी त्यांना ताट करून देते. त्यांच्या आवडीचा स्वयंपाक झाला आहे आजचा खरं तर ही. तर इथं भाकरी बी माझी भाजून झाली आहे. बघितलं का किती छान भाकरी फुगली आहे माझी. मस्त अशी भाकरी आपली इथं तयार आहे. तर आता हिला काढते एका ताटामध्ये. वाव भारी झाली का नाही. पूजाला तर माझ्या भाकरी लई आवडतात, लई खुश होते पूजा भाकरी बघून. चला आता त्यांना ताट करून घेते मी. तर हो का ही रस्सा जी आहे का नाही, मोबाईल एका साईडलाच झाला आहे बरं का, ही करते वेळेस असं घेते वेळेस इथं. तर त्यांना जास्त तर्रीचं लागत नाही. आता हे का ही असं वाढून घेते. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितलं त्याच्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी. हा वेळात वेळ काढून तुम्ही अनमोल वेळ दिलो त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि चॅनलवर नवीन असलं तर सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका बरं का. तर का अशा प्रकारचं हे आपलं ताट झालं आहे. बाय बाय सगळ्यांना.